वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं, तर आपण बघत होतो डायनामिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं डायनामिक्स म्हणजे काय असतं, सर्वांना माहिती आहे. आता रिपीट सांगायची काहीच आवश्यकता नाहीये. डायनामिक्स म्हणजे असतो फोर्स, आणि याच्यामध्ये आपण फोर्सेसचा अभ्यास करत असतो. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण सेंट्रिपेटल फोर्स काय असतो ते बघितलं होतं. ओके, आणि एकदम इझी असतं बरं. बघा, सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, ज्या फोर्सची डायरेक्शन सर्कलच्या सेंटरकडे असते आणि जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा आपण याला म्हणलं होतं सेंट्रिपेटल फोर्स म्हणलं होतं. मग त्याचा फॉर्म्युला, हा सर बघितला होता आपण फॉर्म्युला. येस, आठवले सर्वांना. एफ सी इक्वल्स टू मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर अपॉन आर आणि मायनस एम व्ही ओमेगा. त्याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल बघितले होते. त्याच्यानंतर आपण सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतो तो डिस्कस केलता. काय असतो सेंट्रिफ्युगल फोर्स? द फोर्स विच इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल व्हेन द ऑब्जेक्ट परफॉर्म्स सर्कुलर मोशन इज कॉल्ड एज द सेंट्रिफ्युगल फोर्स. हाँ सर, ये तो बहुत इजी था और हमने लास्ट लेक्चर में डिस्कस किया था. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, सेंट्रिफ्युगल फोर्सला आपण सी एफ एफ या सिम्बॉलने आपण इंडिकेट करतो. त्याच्यानंतर याचं जे मॅग्निट्यूड असतं, सेंट्रिपेटल फोर्सचं मॅग्निट्यूड मायनस असतं आणि सेंट्रिपेटल फोर्सचं मॅग्निट्यूड मायनस असतं आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड काय असतं, प्लस असतं. आणि त्याचे आपण काही एक्झाम्पल डिस्कस केले. बरोबर आहे. यस नितेश, व्हॉट यू वॉन्ट टू आस्क? यस, हा माईक ऑन करून तुम्ही विचारू शकता. येस, व्हेरी गुड. काय विचारायचंय? काही जरी डाऊट असेल तर विचारा बिंदास. सर रेकॉर्डिंग व्हिडिओ कशामध्ये आहेत? रेकॉर्डिंग व्हिडिओ मी काय करतो, लिंक सेंड करतो आपल्या ग्रुपला. जर समजा एखाद्या वेळेस तुम्ही अब्सेंट असाल तर आपण रेकॉर्डिंग व्हिडिओ करतोय, बट तुम्ही अब्सेंट राहू नका. जर समजा तुम्ही जास्त दिवस अब्सेंट राहिले आणि स्पेसिफिक रिझन मला माहित नसेल तर मी रेकॉर्डिंग सेंड करणार नाहीये. कारण की आपल्याला लाईव्ह क्लास आपण यासाठी घेतोय की कारण की तुमचे जेवढे डाऊट आहेत तेवढे क्लिअर व्हावं आणि व्यवस्थित तुमचा जो सिलेबस आहे तो टाइमला एंड व्हावा. नितेश, मी तुला ग्रुपवर सेंड करतो, डोंट वरी अबाउट दॅट. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट डिस्कस करायचा आहे. याच्यानंतर पुढचा पार्ट आपला आहे बघा, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण डिस्कस केलं का रे? यस, केले. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डिस्कस करायचंय. तर पेन सिलेक्ट करतो, या ठिकाणी रेड कलरचा पेन घेतोय आणि या ठिकाणी आज आपण एक सर्वात म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, सर्वात इम्पॉर्टंट डेरिव्हेशन बघणार आहोत, जे डेरिव्हेशन खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारलं गेलंय. ओके, 2 मार्काला विचारलं गेलेलं आहे आणि एकदम इझी आहे बघा. चल क्वेश्चन लिहा सर्वांनी. अरे लिखो क्वेश्चन मेरे साथ, चलो. तर क्वेश्चन नंबर या ठिकाणी लिहितोय, क्वेश्चन नंबर 1 नाही, जस्ट क्वेश्चन लिहितोय. तर तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर maximum speed of vehicle taking turn along the horizontal plane road. ओके, हॉरिझॉन्टल प्लेन रोड आहे, एक व्हेकल आहे आणि हे जे व्हेकल आहे ते हॉरिझॉन्टल प्लेन रोडवर काय करते, टर्न घेते. तर त्या ठिकाणी त्या व्हेकलची मॅक्झिमम स्पीड काय असेल, कोणती स्पीड, लक्ष इकडे द्या, लक्ष फक्त स्क्रीनवर असलं पाहिजे, इकडे तिकडे बघायचं नाही. 1 तास पुढचा. ओके, लक्षामध्ये मी काय सांगतोय, तुम्ही जर लेक्चर व्यवस्थित एकदम ऐकलं तर मी सांगतो तुम्हाला अभ्यासाची बिलकुल आवश्यकता पडणार नाही. यस, फक्त लेक्चर व्यवस्थित ऐका. ओके, इकडे इकडे बघायचं नाही आणि तुमचे कॅमेरे सगळे ऑन आहेत बरं, मला तिकडे सगळं दिसत आहे. इकडे इकडे बिलकुल अजिबात बघायचं नाही, मागं भूत असेल तरी बघायचं नाही. ओके, हा. तर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी क्वेश्चनचा मिनिंग जाणून घेणं सर्वात महत्वाचं आहे. तर ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, एक्सप्रेशन ऑब्टेन करायचंय. कुणाचं रे? फॉर मॅक्झिमम स्पीड ऑफ अ व्हेकल टेकिंग टर्न अलॉंग द हॉरिझॉन्टल प्लेन रोड. तर एक हॉरिझॉन्टल प्लेन रोड आहे आणि या हॉरिझॉन्टल प्लेन रोडवर काय होते, व्हेकल काय होते, टर्न घेते, टेकिंग टर्न. ओके,
तर या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करायचा आहे. तर माझ्यासोबत एक डायग्राम ड्रॉ करा. तर हा जो आपला रोड आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला माहित आहे मोदी सरकारच्या काळामध्ये रोड तर एकदम चांगले झाले. चला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काही ना काही विकास होतोय इंडियाचा. तर या ठिकाणी हे व्हेइकल जे आहे, हे व्हेइकलचं टायर बघा या ठिकाणी आहे. आता हे व्हेइकल काय करणार आहे, टर्न घ्यायलाय. ओके, आता व्हेइकल कुठं जात आहे, व्हेइकल टर्न घ्यायलाय म्हणजे व्हेइकल हो का इकडे मूव्ह व्हायलाय. ओके, आता तुम्हाला वाटत असेल की कार इकडे जाते, असं नाहीये. इमॅजिन करा कार तुमच्याकडे येत आहे. हा बिलकुल करेक्ट, कार तुम्हाला घ्यायला यायला. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे यार, 4 व्हीलर ते BMW आणि तुम्हाला घ्यायला आलेली आहे. कशासाठी नंतर सांगतो उद्या. ओके, तर या ठिकाणी आता या डायग्राम मध्ये मला सांगा, जो डाऊनवर्ड फोर्स असतो तो कोणता असतो सांगा बरं. हा, डाऊनवर्ड फोर्स कोणता असतो, ऑलवेज वेट जे असतं ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यस, व्हेरी गुड आन्सर. जो डाऊनवर्ड फोर्स कोणता असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि यालाच आपण काय म्हणतो असतो, वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट म्हणतो असतो. त्याच्यानंतर याला बॅलन्स करणारा जो फोर्स असतो तो कोणता असतो, नॉर्मल रिएक्शन असतो. नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड असतं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एक आउटवर्ड फोर्स माहित आहे. आउटवर्ड फोर्सला आपण काय म्हणलं रे, ज्या फोर्सची डायरेक्शन कुठं आहे, इट इज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल आहे. when the object performs circular motion is called as the, याला आपण काय म्हणलं होतं, सेंट्रिफ्युगल. यस, व्हेरी गुड, याला आपण सेंट्रिफ्युगल म्हणलं होतं. तर आउटवर्ड फोर्स या ठिकाणी कोणता येणार आहे, mv² अपॉन या ठिकाणी r येणार आहे. ओके, याला थोडं मी जरा मध्ये घेतो आणि हा आउटवर्ड फोर्स जो आहे mv² अपॉन r आलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जो इनवर्ड फोर्स आहे, आता हा इनवर्ड फोर्स ऍक्च्युअल मध्ये खाली असतो इथं, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर अँड द रोड. ओके, टायर आणि रोड मध्ये जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल फोर्स म्हणत असतो. हा ऍक्च्युअल मध्ये खाली असतो, बट आपण याला काय केलेलं आहे, वर इंडिकेट केलेलं आहे, कारण की वेक्टरला आपण पॅरलली इकडे तिकडे शिफ्ट करू शकतो. मला सांगा, डायग्राम व्यवस्थित सर्वांना समजली का. एक व्हेइकल आहे, हॉरिझॉन्टल प्लेन रोडवर टर्न घ्यायलाय, तर एकदम मॅक्झिमम स्पीड त्याची किती असेल, आणि व्हेइकल टॉपल झालं नाही पाहिजे, व्हेइकल स्किड नाही झालं पाहिजे, म्हणजे व्हेइकल रोडच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, एकदम सेफली त्या व्हेइकलनं या रोडवर टर्न घ्यायला पाहिजे. तर याची मॅक्झिमम स्पीड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, चला 2 मार्काचा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनला करा IMP मार्क. सो मार्क इट ऍज IMP. ओके, चला पेन चेंज करतो. तुमच्या मनावर सगळ्या गोष्टी तुमच्याच मनावर आहेत. ओके, बघा या ठिकाणी तुम्ही म्हणले सर पेन चेंज करा, हो का, लगेच खटकन पेन चेंज केली. कशी केली, खटकन. ओके, आलं लक्षामध्ये. हा, चला डायग्राम माझ्यासोबत लगेच ड्रॉ करा. यस, झाली डायग्राम ड्रॉ करणं. एकदा मी व्हिडिओला पॉज करतो. स्टार्ट. तर आता या ठिकाणी बघा, कोणतं बी डेरिव्हेशन असेल, मी काय म्हणतो एनी डेरिव्हेशन, कोणतं डेरिव्हेशन असेल फिजिक्स मधलं, तर त्याच्यामधला सर्वात महत्वाचा पॉइंट आणि पहिला पॉइंट जो असतो तो असतो डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काय करायचंय, जे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते ना ते ऍज इट इज डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचंय. मी एकदा रिपीट करतोय, जे तुम्हाला गोष्ट डायग्राम मध्ये दिसत आहे, डिस्क्रिप्शन काही पाठ करत बसायचं नाहीये. ओके, जे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसते ते ऍज इट इज तुम्हाला लिहायचंय वर्डिंगच्या फॉर्म मध्ये. ओके, चला माझ्यासोबत बघा, या ठिकाणी मला सांगा रे, mg काय आहे, वेट ऑफ द कार आहे. हा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा वेट ऑफ द कार म्हणूया आपण त्याला, बरोबर आहे. तर या ठिकाणी मी म्हणू शकतो mg इज द वेट ऑफ द कार अँड विच ऍक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. इथं आपल्याला दिसत आहे, त्याचं काय केलं, जस्ट मी इंग्लिश मध्ये कन्वर्जन केले, बाकी काय केले का रे, नाहीये. मग त्याच्यानंतर n काय रे, n बी द नॉर्मल रिएक्शन अँड विच इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. त्याच्यानंतर Fs काय आहे, Fs इज द फ्रिक्शनल फोर्स, बट कुणामधला, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर अँड द रोड अँड विच ऍक्ट्स हॉरिझॉन्टली इनवर्ड. हा जो फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स तो कसा आहे, हॉरिझॉन्टली इनवर्ड आहे. किंवा डायरेक्टली तुम्ही एवढं लिहा, Fs इज द फ्रिक्शनल फोर्स, एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. आणि mv² अपॉन r काय असतो, यस काय असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट्स ऑन द व्हेइकल व्हेन द व्हेइकल इज टेकिंग टर्न अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड. ओके, आणि m काय असतं, m इज द मास ऑफ द व्हेइकल असतं. ओके, आता याच्यामध्ये आणखीन एक पार्ट आपला मिसिंग आहे. तर बघा काय असतं, आता हा जो सर्क्युलर ट्रॅक आहे याची काही ना काही रेडियस असते, तर याची रेडियस काय असते, स्मॉल r इज द रेडियस ऑफ दिस कर्वेचर. या कर्वेचरची रेडियस काय असते, स्मॉल r असते. ओके, तर या ठिकाणी बघा तुम्हाला लिहायचंय, कन्सिडर अ व्हेइकल हॅव्हिंग द मास, कन्सिडर अ व्हेइकल, माझ्यासोबत लिहा, व्हेइकल हॅव्हिंग द मास
हॅव्हिंग द मास स्मॉल एम, त्या व्हेकलचा मास काय आहे, स्मॉल एम आहे. त्याच्यानंतर आर काय आहे रे, आर बी द, बी द म्हणजे काय करायचं, डबल एरो लिहायचं, आर बी द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोड, आर बी द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड, म्हणजे रोडचा जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे त्याला आपण स्मॉल आर न इंडिकेट करत असतो. ओके, त्याच्यानंतर आता मला सांगा बरं एन काय असतं रे, हा एन सर्वांना माहित आहे, एन काय असतं, नॉर्मल रिएक्शन असतं. एन काय असतं, नॉर्मल रिएक्शन असतं. ओके, चला एकच मिनिट फक्त, येस रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. ओके चला, एन म्हणजे सर्वांना समजलं, एन काय असतं, नॉर्मल रिएक्शन असतं, आणि काय असतं, विच इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड असतं. आता हे लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल, बट आपण लिहूया. ओके, नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलरचा सिम्बॉल असा लिहायचा, परपेंडिक्युलर टू ग्राउंड. ओके, ग्राउंडला परपेंडिक्युलर काय असतं, नॉर्मल रिएक्शन असतं. त्याच्यानंतर एफ एस काय रे, एफ एस इज द फ्रिक्शनल फोर्स. ओके, एफ एस इज द फ्रिक्शनल फोर्स. कशामधला फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, हा सर तुम्ही सांगितलं होतं, कशामधलं सांगितलं होतं, बिटवीन द टायर अँड द रोड. यस, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर अँड रोड, आलं लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन का लिहून देत आहे, कारण की मी एक्झाम मध्ये ऑब्झर्व केलं तर मुलं काय करतात, डिस्क्रिप्शन तेवढं त्यांना व्यवस्थित लिहिता येत नाहीये, म्हणजे बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित लिहिता येईल, मला वाटतं तुम्हाला लिहिता येईल, बट आता कसं आहे, खूप दिवसाचा गॅप झालेला आहे, लॉकडाऊन आहे, त्याच्यामुळे मुलं विसरलेत आणि भरपूर साऱ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित डिस्क्रिप्शन लिहून देत आहे, जेणेकरून तुमचे मार्क जे आहेत ना ते व्यवस्थित पडले पाहिजे, तुम्हाला एक सिंगल मार्क देखील तुमचा कटला नाही पाहिजे. ओके, हा मग या ठिकाणी एफ एस काय आहे, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर अँड द रोड. क्या बात आहे सर, बिलकुल बढिया. आणि त्याच्यानंतर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, काय रे सांगा बरं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आता मग आलंच पाहिजे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, व्हॉट इज द एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि जर तुम्हाला हे येत नसेल, ओके, तर सेंट्रीफ्युगल फोर्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, यस, व्हेरी गुड आन्सर, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. ओके, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट्स ऑन द व्हेकल, ऍक्ट्स ऑन द व्हेकल लिहा किंवा या ठिकाणी तुम्ही कार लिहू शकता. ओके, हा, तर या ठिकाणी झालं याचं हे डिस्क्रिप्शन. आणि याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे बघा, एक म्यूव्हीएस एक असतं बघा, म्यूव्हीएस काय असतं, म्यूव्हीएस इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतं. ओके, तर या ठिकाणी बघा, म्यूव्हीएस इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके, म्यूव्हीएस इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतं, आलं लक्षामध्ये. सो दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ धिस डेरिव्हेशन. ओके, आता याच्यानंतर बघा एकदम इझी पार्ट आहे, मेन पार्ट आपला चालू होतोय. ओके, आता फक्त डोळे कुठे राहू द्यायचे, बोर्डाकडे, म्हणजे माझ्याकडे राहू द्यायचे. ओके, चला ठीक आहे, तर इथपर्यंतचा पार्ट आय होप सर्वांना समजला असेल. समजला का रे, जर समजला असेल तर इमानदारने यस सांगायचं, नसतं डायरेक्ट नो सांगायचं. Yes, sir. यस, व्हेरी गुड, व्हेरी Yes, sir. गुड. यस, व्हेरी गुड. बाकीचे झोपू नका, जागते रहना है हमें. यस, ओके, चला ठीक आहे. हा, तर या ठिकाणी त्याच्यानंतर आता मेन पार्ट आपला चालू होणार आहे या डेरिव्हेशनचा. आता याच्यामध्ये काय होतं बघा, काय होतं, काहीच होत नाही. काय होतं, काहीच होत नाही, फक्त एक छोटीशी गोष्ट होते. कोणती गोष्ट होते तुम्हाला लक्ष द्यायचंय. आता जेव्हा तुम्हाला याची मॅक्झिमम स्पीड फाइंड आउट करायचंय, एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशनला सर्व फोर्सेस बॅलन्स असतात, म्हणजे अपवर्ड फोर्स इक्वल्स टू तुम्ही डाऊनवर्ड फोर्स घेऊ शकता आणि इनवर्ड फोर्स इक्वल्स टू तुम्ही आउटवर्ड फोर्स घेऊ शकता. हे बघा, अपवर्ड फोर्स एन, बरोबर है, हाँ सर ये तो ऊपर जा रहा है, मतलब एन अपवर्ड हो गया. ओके, डाउनवर्ड फोर्स एम जी, हाँ सर नीचे आ रहा है. एफ एस फोर्स हा इनवर्ड फोर्स है, हाँ सर अंदर जा रहा है. एंड एम स्क्वायर अपॉन आर इज द आउटवर्ड फोर्स, हाँ सर वो बाहर जा रहा है. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, काहीच करायचं नाही, एक गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, कोणती गोष्ट आहे कोणाला सांगायची नाहीये. ओके, प्रॉमिस. चला, व्हेरी गुड. तर या ठिकाणी बघा काय करायचं तुम्हाला, तर फॉर द इक्विलिब्रियम कंडिशन, आता पेन चेंज करतो मी. ओके, एकच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे, फॉर इक्विलिब्रियम कंडिशन किंवा फॉर इक्विलिब्रियम. ओके, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय अपवर्ड फोर्स दॅट इज द UF इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स दॅट इज द DF लिहायचंय.
ओके, या ठिकाणी फुल फॉर्म मध्ये लिहू का मी, जेणेकरून तुमचं नंतर कन्फ्युजन होणार नाही. ओके, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय अपवर्ड फोर्स. ओके, फॉर इक्विलिब्रियम अपवर्ड फोर्स, एक मिनिट, हा, अपवर्ड फोर्स which is equals to downward force. ओके, हा, तर अपवर्ड फोर्स सांगा बरं, तुम्हीच सांगा. ओके, कोणाला विचारायचं नाही. हा, अपवर्ड फोर्स कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन. आणि डाऊनवर्ड फोर्स mg आहे. ओके, तर ऍज इट इज ला मग अपवर्ड फोर्स काय आहे? नॉर्मल रिएक्शन. एकदम फटाफट लिहायचे, नॉर्मल रिएक्शन आहे आणि डाऊनवर्ड फोर्स आहे mg आहे. याला काय करा, इक्वेशन नंबर 1 नाव द्या. ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला लिहायचंय इनवर्ड फोर्स इक्वल्स टू आउटवर्ड फोर्स लिहायचंय. काय लिहायचंय? इनवर्ड फोर्स इक्वल्स टू आउटवर्ड. या ठिकाणी मी लिहितोय बघा, इनवर्ड फोर्स इक्वल्स टू, या ठिकाणी लिहायचंय आउटवर्ड फोर्स, कारण की इक्विलिब्रियम कंडिशनला आहे ना, म्हणजे सर्व फोर्सेस या ठिकाणी बॅलन्स आहेत. तर या ठिकाणी बघा, इनवर्ड फोर्स कोणता आहे? हा सर, इनवर्ड फोर्स तो मुझे एफएस लग रहा है. बिल्कुल सही बात है. एफएस काय आहे? इनवर्ड फोर्स आहे. आणि आउटवर्ड फोर्स काय आहे? mv² अपॉन r आहे. तर या ठिकाणी एफएस काय आहे? इनवर्ड फोर्स आहे, आणि विच इज इक्वल्स टू mv² अपॉन r. बट या ठिकाणी एक गोष्ट आहे, आणखीन एक, जी तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये शिकलेली आहे. ओके, बट एक दुसरा एक फॉर्म्युला आहे बघा, फ्रिक्शनल फोर्स इक्वल्स टू काय असतं? म्यूएस इंटू असतं नॉर्मल रिएक्शन. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बट काय असतं? फ्रिक्शनल फोर्स इक्वल्स टू काय असतं रे? हा फॉर्म्युला मेन फॉर्म्युला आहे. ओके, इथं जर समजा तुम्हाला माहिती नसेल हा फॉर्म्युला काय करायचा, काय लिहायचा, कसा लिहायचा, तर तुमचं डेरिव्हेशन इथपर्यंत राहू शकतं. तर एफएस इक्वल्स टू काय असतं? म्यूएस इंटू एन असतं. याची व्हॅल्यू वर पुटअप करा. तर मग एफएस च्या ठिकाणी तुम्ही काय केलं? म्यूएस इंटू एन पुटअप केलंय. मग पुटअप करा. ओके, या ठिकाणी म्यूएस इंटू एन विच इज इक्वल्स टू काय आलेला आहे? mv² अपॉन r आलेला आहे. ओके, हा सर. आणि फ्रॉम इक्वेशन 1 ला बघा, पटकून बघितलं, हा, पटकून बघा, चटकन लिहा. काय करायचंय? पटकून बघायचंय, चटकन लिहायचंय. अरे आपटून नाही, पटकन. हा, तुम्हाला पटकून ऐकू आलं का? नाही, पटकन बघायचंय, चटकन लिहायचंय. ओके, बघा या ठिकाणी n ची व्हॅल्यू किती आहे? mg आहे. हा सर, मग n ची व्हॅल्यू लिहा ना मग mg या ठिकाणी. हा, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, म्यूएस इंटू n ची व्हॅल्यू वर फ्रॉम इक्वेशन 1 mg या ठिकाणी येईल mv² अपॉन r, आणि तुम्हाला इथं सिन्स लिहायचंय. यस, सिन्स काय आहे? n इक्वल्स टू काय आहे? म्यूजी. किंवा या ठिकाणी तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1 करू शकता इथं. यस, फ्रॉम इक्वेशन 1 असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर बघा, एम गेट कॅन्सल. आता त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या, आपल्याला v फाइंड आउट करायचंय, r ला इकडे शिफ्ट करा. तर या ठिकाणी काय होईल? म्यूएस इंटू r g विच इज इक्वल्स टू काय होणार आहे? v² होणार आहे, आणि v इक्वल्स टू काय होणार आहे? अंडर रूट ऑफ म्यूएस इंटू r g. ओके, आणि या वेलॉसिटीला म्हणायचं मॅक्झिमम वेलॉसिटी. This is the final expression for the maximum velocity of the car when the car is taking turn along the horizontal plane road. Yes, कुणाला काही याच्यामध्ये डाऊट आहे का? एकदम व्यवस्थित लिहून दिलेलं आहे डिस्क्रिप्शन सहित. ओके, एवढं जर समजा तुम्ही लिहिलं तर तुम्हाला बिंदासपणे कुणी पण 2 मार्क देईल. आलं लक्षामध्ये? यस, Yes, sir. Yes, sir. ओके, चला लिहून घेता का मग? चला, व्हिडिओला मी या ठिकाणी पॉज Yes. करतोय, व्यवस्थित लिहून. यस, ओके, तर या ठिकाणी कम्प्लीट डेरिव्हेशन आपण बघितलेलं आहे. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल टेकिंग टर्न अलॉंग द हॉरिझॉन्टल प्लेन रोड. आता याला ऑर मध्ये क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. कशा टाइप मध्ये? या ठिकाणी बघा, हॉरिझॉन्टल प्लेन रोडच्या ठिकाणी ते अनबँक्ड कर्व रोड असं पण देऊ शकतात. कोणता? बँक्ड नाही, अनबँक्ड. म्हणजे ऑर मध्ये या ठिकाणी अनबँक्ड जरी समजा शब्द आला तरी पण तुम्हाला हे सेम डेरिव्हेशन द्यायचंय. ओके, चालतंय. ओके, त्याच्यानंतर आता पुढचं डेरिव्हेशन आपल्याला बघायचंय वेल ऑफ डेथचं. वेल ऑफ डेथ मध्ये तुम्हाला मिनिमम स्पीड फाइंड आउट करायची. आता मिनिमम स्पीड कशी फाइंड आउट करायची ते आपल्याला बघायचंय. ओके, तर रेकॉर्डिंग स्टार्ट केली ना? येस, स्टार्ट केलेली आहे. तर त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन लिहा. ब्ल्यू कलर मध्ये या ठिकाणी मी क्वेश्चन लिहितोय, एकदम व्यवस्थित वाटेल, अट्रॅक्टिव्ह वाटेल. ओके, तर क्वेश्चनला या ठिकाणी ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट क्वेश्चन. Obtain the expression for minimum speed of vehicle
speed of vehicle in well of death, or wall of death. Okay, wall of death. Yes, हा पण 2 मार्काचा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनला पण इम्पॉर्टंट मार्क करा. ओके, मार्क इट एज ऑल्सो द इम्पॉर्टंट क्वेश्चन, दॅट इज द IMP क्वेश्चन. ओके, म्हणजे जवळपास खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारला गेलाय. हा जो वरचा क्वेश्चन आहे ना, कमीत कमी जर समजा तुम्ही 2015 पासून, बरं ठीक आहे 2001 पासून जर हिस्ट्री काढली तर समजा 2001 ला विचारला गेला असेल तर 2002 ला नाही, 2003 ला फिक्स विचारला गेलाय, त्याच्यानंतर 2004 ला नाही, 2005 मध्ये. म्हणजे समजा गेल्या वर्षी आता परीक्षा झालीच नाहीये तर आपल्याला सांगता येत नाही ते विचारलं जाईल का नाही, बट चान्सेस आहेत याचे. ओके, आणि यावर्षी तुमची 100% एक्झाम होणार आहे. असं याच्यावर राहू नका की यावर्षी पण एक्झाम कॅन्सल होईल, आणि एक्झाम कॅन्सल होणार नाहीये ही तर 100% फिक्स आहे. बट जरी समजा, ओके, जरी तरीचा नाही, 100% एक्झाम तुमची होणारच आहे. आलं लक्षामध्ये. आणि नीट, जेई आणि MST CET मध्ये तुमचे हेच कन्सेप्ट आहेत. मी सांगतो, तुम्ही जर फिजिक्सचे लेक्चर पूर्णपणे अटेंड केले तर तुम्ही नीटचा जो पेपर आहे, MST CET चा जो पेपर आहे, थोडाफार जर एक्स्ट्रा अभ्यास केला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, एकदम इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि नंतर आपण घेऊया, डोंट वरी अबाउट दॅट. ओके, स्टार्टिंगला आपण आपलं एक एम आहे डिसेंबर एंडिंग पर्यंत, म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत आपल्याला हा सिलेबस पूर्ण संपवणे, कारण की सिलेबस खूप वास्ट आहे. चॅप्टर तुम्हाला माहित आहेत किती किती मोठे चॅप्टर आहेत, आणि फिजिक्स मध्ये न्यूमरिकल्स पार्ट असतो, त्याच्यानंतर डेरिव्हेशन पार्ट असतो. ओके, त्याच्यानंतर लॉग टेबल वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात, कॅल्क्युलेशनचा पार्ट असतो. त्याच्यामुळे आपला सिलेबस खूप वास्ट आहे. तसा बायोचा पण वास्ट आहे, केमिस्ट्रीचा वास्ट आहे, आणि मॅथचा तर वास्ट आहेच. तर 31 डिसेंबर पर्यंत आपलं टार्गेट आहे की लवकरात लवकर सिलेबस कम्प्लीट करणे. बट लवकरात लवकर करणे याचा अर्थ असा नाही की सिलेबस पळवणे. तुम्हाला वाटतंय का आतापर्यंत सरांनी सिलेबस पळवलाय कधी? नो सर. हा, एकदम या स्पीडनं आपण सिलेबस घेणार आहोत आणि 31 डिसेंबर पर्यंत. यस, ओके, चला ठीक आहे. आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, हा टाइमपास नाहीये, कारण की या बी गोष्टी सांगणं महत्वाचं आहे. नाही सांगितलं तर विद्यार्थी असे भरकटत जातात. कसे जातात? भरकटत. कुठे जातात माहित नाही. हा, तर बघा या ठिकाणी ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द मिनिमम स्पीड ऑफ द व्हेकल इन अ वेल ऑफ डेथ. कुठे? वेल ऑफ डेथ मध्ये किंवा वॉल ऑफ डेथ मध्ये. याला तुम्ही हिंदीमध्ये म्हणता बघा मौत का कुवा, आणि मराठीमध्ये याला काय म्हणायचं? ठीक आहे, जाऊ द्या, तुम्हाला फिलिंग समजली? यस, ओके. तर या ठिकाणी सर्वात महत्वाची डायग्राम आहे. सो ड्रॉ दिस डायग्राम, ग्रीन कलरचा पेन. तर तुम्हाला एक या ठिकाणी विहीर ड्रॉ करायची आहे, अशी मस्त वेल ऑफ डेथ, मौत का कुवा. तुम्ही यात्रेमध्ये बघितलं असेल ना रे? येस सर. येस सर. बघा ते गाड्या कसं होतात, बघितलं असेल ना तुम्ही? सर इथं थेरगाव मध्ये पण येतं. हा, थेरगावची खूप मोठी यात्रा आहे बघा. यस, रोटेशनल डायनामिक्स. यस, हा, तर या ठिकाणी बघा, तर आता मला सांगा वेट, आता जी आपली कार आहे किंवा जी बुलेट आहे, आता बुलेट पण चालवायला लागले ते लोक, माहित आहे का? अगोदर बुलेटला ते घाबरायचे, बट आता त्यांनी बिंदास एकदम बुलेट पण नंबर 1 चालवायला लागले वेल ऑफ डेथ मध्ये. बघाय मजा येते. ठीक आहे, बघत चला, एन्जॉय, लाईफ एकदाच भेटलेली आहे, एन्जॉय करत चला. बट सर्वात महत्वाचं, तुम्हाला जे टार्गेट कम्प्लीट करायचे ते सर्वात पहिले कम्प्लीट करा, त्याच्यानंतर बाकी गोष्टी करा. आता तुमचं वय अभ्यासाचं आहे, अभ्यास करा, त्याच्यानंतर लाईफ पुढे भरपूर आहे. ओके, हा, पहिल्यांदा आपलं ध्येय आहे, काही ना काही आपण जे ठरवलं ते बनायचं. तर त्याच्यानंतर या ठिकाणी बघा वेट ऑफ द कार ऑलवेज काय असतं रे? डाऊनवर्ड असतं. आता या ठिकाणी कार असू द्या किंवा मोटरसायकल असू द्या, कुणी पण असू द्या, त्याचं जे वेट आहे ऑलवेज डाऊनवर्ड आहे. आता ह्या पॉइंट म्हणजे काय आहे? बुलेट आहे, कार आहे, किंवा कोणती व्हेकल असेल. ओके, सायकल नाही रे, आता सायकल कशी येईल? हा, आलं लक्षामध्ये? ओके, त्याच्यानंतर मला सांगा आउटवर्ड फोर्स कोणता असतो? हा सर, mE²/r असतो, आताच आपण पाहिलं. त्याच्यानंतर मला सांगा इनवर्ड फोर्स कोणता असतो? आता या ठिकाणी इनवर्ड फोर्स म्हणजे इथं लिहायचं नाही, आलं लक्षामध्ये? या ठिकाणी जो फोर्स येणार आहे इनवर्ड फोर्स, नॉर्मल रिएक्शन येणार आहे. आता तुम्ही म्हणता कसं? बरोबर आहे, असं विचारायचं नाही. आणि या ठिकाणी तुमचा जो अपवर्ड फोर्स येणार आहे फ्रिक्शनल फोर्स येणार आहे. सो दिस इज द टोटल डायग्राम ऑफ द वेल ऑफ डेथ. याला तुम्ही मौत का कुवा भी म्हणू शकता. या ठिकाणी तुम्ही मी देतोय मौत का कुवा. यस, कुवा. ओके, चला ठीक आहे.
हा, एफ एस वरच का आला आणि एन जो आहे तो हॉरिझॉन्टल का आला, इनवर्ड फोर्स आला, असं विचारायचं. यस, बिलकुल विचारायचं आहे, घाबरायचं नाही. तर या ठिकाणी बघा, एन इकडे का आला रे, कुणी सांगू शकेल का मला? एन जो आहे तो हॉरिझॉन्टललाच का आलेला आहे. या ठिकाणी वरच्या डायग्राम मध्ये एन वर्टिकलला होता बघा. हाँ सर सही बात है यार, यहाँ पर एन तो ऊपर है भैया एंड एफ एस इनवर्ड है, लेकिन यहाँ पर तो गड़बड़ हो गया. यहाँ पर क्या हो गया है, एन इनवर्ड आ रहा है और एफ एस ऊपर जा रहा है, मतलब टोटल उल्टा है भाई, लोचा है यहाँ पर तो. हा यस, कोणाला सांगता येईल का? कारण सर तिथे बाईकचे आहे ना ते आडवे असे गोल भिंगते ना म्हणून. यस, जवळपास 80% आन्सर करेक्ट सर्कसला आहे. असे होते, हा, वॉलच्या 100% सर्कसला आन्सर असे करेक्ट. जाते कारण यस यस, कुणी सांगितलं आन्सर? सुबोध. नाही ऋतुराज. ओके ऋतुराज, व्हेरी गुड आन्सर, युअर आन्सर इज करेक्ट. तर या ठिकाणी बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जी नॉर्मल रिॲक्शन असते परपेंडिक्युलर टू द ग्राउंड असते. मला सांगा, या ठिकाणी भिंत अशी आहे, ओके, आणि बाईक तुमची कशी होणार आहे, ही अशी घुमणार आहे इकडं, येते लक्षामध्ये. मग या ठिकाणी या ग्राउंडला परपेंडिक्युलर म्हणजे अशी येईल, या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल बनतोय. हा सर सही बात. आणि एफ एस जो असतो ना राजानो, तो असतो फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज अपोजिट टू द मोशन. मग मला सांगा, या ठिकाणी बाईक अशी आहे, बाईक स्लाइड डाऊन होण्याची शक्यता खाली असते. मग तिला अपोज करणारा जो फोर्स आहे, मोशनला अपोज करणारा जो फोर्स आहे, त्याला आपण म्हणत असतो फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे याच्या अपोजिट तो आला अपवर्ड, कारण की मोशन डाऊनवर्ड आहे, बाईक तुमची खाली पडू शकते. लक्षामध्ये? यस. चला ठीक आहे, आता डायग्राम समजलेली आहे. बघा, डायग्राम मध्ये जर घोळ झाला रे, मग बस तुमचं डेरिव्हेशन 100% चुकलंच. लक्षामध्ये? यस. आता मी डिस्क्रिप्शन लिहित नाही बरं या ठिकाणी, कारण की डिस्क्रिप्शन तुम्हाला हे वरचं जे आहे ना, याला काय करायचं, कॉपी आणि खाली पेस्ट करायचं. फक्त या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, आर इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोडच्या ठिकाणी, या ठिकाणी आर म्हणजे काय असतंय, आर म्हणजे असतं रेडियस ऑफ दिस वेल. म्हणजे या वेलची रेडियस किती असते, या वेलची रेडियस किती असते, स्मॉल आर असते. येते लक्षामध्ये? यस. ओके, बाकी डिस्क्रिप्शन तुम्हाला ऍज इट इज लिहायचं. त्याच्यानंतर आता मी नोट्स वगैरे बरं तुम्हाला लिहून देऊ का डिस्क्रिप्शन, का लिहिता तुम्ही? लिहितो आम्ही. एक मिनिट, एकच मिनिट, मला एकदा वर चेक करू द्या, वर मी व्यवस्थित लिहून दिले मला बघू द्या. अँग्युलर डिस्प्लेसमेंट द रेशियो ऑफ द चला ठीक आहे रे, तुम्हाला लिहून देतो मी. ओके, हा ओके. ओके. तर या ठिकाणी बघा, कोणता कलरचा पेन घेऊ, ग्रीन कलरचा घेऊ, चालते ग्रीन कलरचा. हा, तर बघा या ठिकाणी कन्सिडर अ व्हेइकल, एकच मिनिट. बघा या ठिकाणी कन्सिडर अ व्हेइकल, एक व्हेइकल आहे, कन्सिडर अ व्हेइकल, माझ्यासोबत लिहून घ्या लगेच. व्हेइकल इज टेकिंग टर्न किंवा हॅव्हिंग द मास करा. कन्सिडर अ व्हेइकल हॅव्हिंग मास, तर त्या व्हेइकलचं मास काय आहे, हॅव्हिंग मास. यस, एक मिनिट. हॅव्हिंग मास स्मॉल एम, तर त्या व्हेइकलचं मास किती आहे, स्मॉल एम आहे. ओके, मग त्याच्यानंतर मला सांगा आर काय रे, आर बी द, आर बी द म्हणलं की आर डबल एरो, आर बी द, यस, रेडियस ऑफ द, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय आर बी द रेडियस ऑफ वेल ऑफ डेथ, रेडियस ऑफ वेल ऑफ डेथ. त्याच्यानंतर एफ एस काय आहे, एफ एस इज द फ्रिक्शनल फोर्स. यस, एफ एस इज द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर अँड रोड, बिटवीन टायर अँड, या ठिकाणी रोड नाही येणार, या ठिकाणी येणार वॉल येणार. ओके, हा. त्याच्यानंतर एमजी काय आहे, एमजी इज द वेट ऑफ द व्हेइकल अँड विच ऍक्ट्स ऑलवेज डाऊनवर्ड्स. ओके, एमजी इज द वेट ऑफ द व्हेइकल, तर या ठिकाणी लिहितोय मी weight of vehicle which acts
विच ऍक्ट्स डाऊनवर्ड. ओके, आणि ते ऑलवेज असतं विच ऍक्ट्स वर्टिकली डाऊनवर्ड. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी काय आहे, नॉर्मल रिएक्शन इज एन बी द काय आहे, एन मीन्स द नॉर्मल रिएक्शन. हा सर आपने बताया था नॉर्मल रिएक्शन. आणि हे काय असते, नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू सरफेस असते. तर या ठिकाणी सरफेस तुमचा व्हर्टिकल असल्यामुळे त्याला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन कशी असते, हॉरिझॉन्टल असते. ओके, त्याच्यानंतर आणखीन काय राहिले का, एफ एस झालं, एम स्क्वेअर अपॉन आर राहिलेला आहे. ओके, तर आता एम स्क्वेअर अपॉन आर काय असतं बघा. यस, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय सगळ्यात शेवटी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर बी द काय असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. आलं लक्षामध्ये. सो दिस इज द डिस्क्रिप्शन. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही नाही, जे डायग्राम मध्ये दिसत आहे ते तुम्हाला ऍज इट इज लिहायचं. ओके, या ठिकाणी मी आता मीटिंगला एंड करतो. लगेच काय करा, सेम लिंकला तुम्ही जॉईन करा.